श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी वारा आणि उन्हापासून ऊर्जा निर्मिती याविषयी सांगितलेली माहिती. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले. आज आपल्याला चर्चा करायची आहे ती सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर, ती म्हणजे आपल्याला रोजच्या वापरात असणारा वारा आणि ऊन या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नेहमी अवकाशातून किंवा आपल्या वातावरणातून मिळत असणाऱ्या सुंदर सुंदर गोष्टींपैकी आणखीन दोन गोष्टी म्हणजे आपल्याला मिळतो तो वारा आणि मिळतं ते ऊन. मी असं म्हणेन की जगात सगळ्यात चांगलं जर ऋतू असतील तर हे भारतात आहेत. त्याचा वापर का आपण करून घेत नाही? माझ्या दृष्टीनं हा वापर करणं फार मोठी गरज आहे आणि म्हणून आपण आता एक वेगळा विषय मांडून बघूया. इलेक्ट्रिकची बिलं आत्ता जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, म्हणजे पूर्वी एक साधारण 60-70 रुपये जे बिल येत होतं ते आता 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये यायला लागलेलं आहे. त्याचं आता 3-4 हजार रुपये पुढे येत आहे. तर ही जी बिलं आहेत ही जर थांबवायची असेल तर आपल्याला दोन ऊर्जा फुकटात मिळत आहेत. या दोन्ही ऊर्जा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला ऊन आणि वारा ह्या दोन गोष्टींपासून आपण याचा वापर करू शकतो. एक हायब्रिड सिस्टीम आहे ज्याच्यात विंडमिल पण लावता येते आणि सोलार पॅक पण लावता येतो. या दोन्हीचा जर वापर केला तर आपण जे म्हणतो ना की पावसाळ्यात कमी आपल्याला वीज उत्पन्न होईल, तर असं काही नाही. आपल्याला 100% वारा चालू असतो त्यावेळेला 5 किलोमीटर पर आवर जरी वारा असलं तरी आपली विंडमिल चालते 1 किलोवॅटची. आणि त्याच्याबरोबर जर समजा आपण 3 किलोवॅटचं जर सोलार लावलं तर एकूण 4 किलोवॅटमध्ये चौघांच्या फॅमिलीचं घर उत्तम रीतीनं हे कुटुंब तिथं राहू शकतं. त्याला कोणतीही इलेक्ट्रिसिटी बाहेरनं घ्यायची गरज नाही. आपण हीच इलेक्ट्रिसिटी तयार करून ग्रीडमध्ये जर टाकली तर ती वजाबाकी होत असते आणि तुमचं बिल 0 येत असतं. तुमची जादा झालेली सुद्धा वीज तिथं साठवून ठेवतात आणि या साठवलेल्या विजेला पुन्हा आपल्याला विजेचा वापर करता येतो. तर आपल्याला एकच गोष्ट करायला लागेल की सोलार आणि विंड दोन्हीचा वापर कशा पद्धतीनं करता येईल. म्हणजे काही ठिकाणी पठारी जो भाग आहे तिथं विंडही आणि सोलारही दोन्ही चांगले मिळेल, तर दोन्हीचं कंबाईन जर हायब्रिड सिस्टीम आपण वापरली तर ही चांगल्या पद्धतीनं वापरता येते. आणि जर समजा फक्त आपल्याला सोलारचंच वापरायचं असेल तर सोलार वापरण्यासाठी आपल्याला फक्त उन्हातलं वापरता येईल जे मुबलक तिथं आपल्याला मिळत असतं. ह्या दोन्ही गोष्टी जर लावून घेतल्या आपल्या छतावर तर आपल्याला एकही पैसा बिल भरावं लागत नाही. आणि याच गोष्टी तुम्हाला ज्या मिळत असतात त्या खरं तर इतक्या चांगल्या पद्धतीनं वापरता येऊ शकतात की तुम्ही फक्त विंड आणि सोलारवर अवलंबून राहायचं ठरवलं, फक्त आपल्या इथं कनेक्शन घ्यावं लागतं इलेक्ट्रिकचं, एवढंच आहे. ही ग्रीडला जोडली तर आपल्याला 0 बिल येत राहतं, मीटर उलटं फिरत राहतं आणि 0 बिल होतं. श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी वारा आणि उन्हापासून ऊर्जा निर्मिती याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.